तर चला मंडळी पोपटी खायला. स्वतःचे शेत समजून शेजारच्या पावट्याच्या शेतातून पावटे तोडून आणले आणि आम्हाला पाहून तोंड पाडून बसलेल्या काळ्या चार मडक्यात पावटे आणि मिठाचा थर लावून वाळलेल्या गवताने तोंड दाबून टाकले. त्यांनी काही बोलण्या अगोदरच मडक्याला अग्निप्रवेशासाठी सज्ज केलं. घरात आग लावणाऱ्या सर्वेशने इथे पण आग लावली. आगीमधून पावटे आवाज देऊ लागले, अरे बाहेर काढा बे, उकडायला लागलं. आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव झाल्याने आमचे हात भाजत असताना देखील संघर्ष करणाऱ्या पावट्यांना अखेर मडक्यातून मुक्त केलं. शिंपल्यातून मोती उचलावा असे सर्वेशने एवढ्या पावट्यातून मीठ उचलून पोपटी उपोषण मोडणार तेवढ्यात त्याच्या काकाने उपोषण पावट्याने सोडण्याचा आग्रह करून स्वतःसुद्धा पावट्यानेच पोपटी उपोषण विचारपूर्वक सोडले. पावटे खाता खाता सर्वेशने लहान पोरात आग कशी लावतो याच्या टिप्स दिल्या. मी सुद्धा इथून पुढे टिप्स फॉलो करायचा निर्धार मनात धरून पोपटी सत्याग्रह संपल्याचे तिघांच्या जाहीर सभेत जाहीर केले.